गुरुपासूनच सुरू केलेला आहे. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये मौलीने गुरु कोण आहे, गुरु कसा असतो, गुरुचे महत्व पहिल्या अध्यायामध्ये मौलीने सांगितलेले आहे. म्हणून गुरुचे महत्व एवढा आहे तर माऊलींनी त्यांची वाक्यामध्ये खूप वर्णन केलेले आहे. म्हणून गुरु म्हणजे काय आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारे, या भवसागरातून मुक्त करणारे, या भवसागरातून पार करणारे तो गुरु आहे. म्हणून तशी सद्गुरु आपल्याला लाभायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, लहानपणीपासूनच संस्कारित झाला पाहिजे. म्हणून माऊलींनी या पहिल्या अध्यायामध्ये पूर्ण गुरुचं वर्णन करत जातात आणि तसं करत असताना पहिला अध्याय संपूर्ण गुरुला समर्पण करतात आणि शेवटी माझा गुरु म्हणजे बसवराज स्वामीचे सुद्धा वर्णन आणि स्मरण करत मौली पुढे जातात. असं पहिल्या अध्यायाचे एक एक श्लोक मी घ्यायला सुरुवात केलं तर मला वाटतं बाबांना पहिल्या अध्यायामध्येच पूर्ण प्रवचन होईल. कारण आता तुमची 9 अध्याय झालेली आहेत. तर 9 अध्याय झाल्यामुळं आता एक अध्याय सांगत बसले तर मग काही खरं नाही आपलं. म्हणून मी एक अध्यायाचं पूर्ण सखोल बोलणार नाही, बघू कसं जमेल. 9 अध्यायाचं आज काही होणार नाही. आज पुढपर्यंत आपल्याला जाता येईल आणि वेळ सुद्धा बघणं फार महत्वाचं आहे ना. म्हणून जास्त न सांगता पहिला अध्याय गुरुसाठी असेल तर